नाशिकमध्ये द शिव फॅशन अकॅडमीतर्फे फॅशन डिझायनिंग शोचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ऑनलाईन पद्धतीने हा शो सादर करण्यात आलाय। यामध्ये एकूण 63 पार्टिसिपेटने सहभाग नोंदवत आपल्या फॅशन परफॉर्मन्सचा जलवा दाखवलाय। यात बेबी गटातील 21 स्पर्धकांनी सहभाग घेत आपली अदाकारी सादर केली। तर टीमेज गटातील 10 स्पर्धकांनी सहभाग नोंदवत रॅम्प वॉक केलाय।
Beauty comes in all sizes and shapes. Favorite color to say, number one. Yes, this was red is definitely the favorite color. ॲडल्ट मॉडेल गटातील 32 युवतींनी सहभाग घेत आपल्या फॅशनेबल कपड्यांसह अदाकारी सादर केली. The model and actress Sandeesha Patil is there to judge all the models out there. There are butterflies. Today we have really beautiful, you can say, designs by
या फॅशन शोसाठी उपस्थित असलेल्या जजेस तसंच आयोजकांच्या वतीनं याबद्दल अधिक माहिती देण्यात आली. हाय नाशिक, कसे आहात तुम्ही? नमस्कार. आज मी नाशिक येथे सोनिया कलाल द शिव फॅशन अकॅडमी इथे फॅशन शोसाठी आली आहे, शो स्टॉपर म्हणून. मी आहे नाशिकचीच, पण मी असते बॉम्बेला ॲज अ आर्टिस्ट म्हणून. तर आज तुम्हाला बघून मला वाटत असेल की आज मी शो स्टॉपरचा ड्रेस वेअर केला आहे. आय एम लुकिंग सो प्रिटी, सो ग्लॅडरेबल, सो ब्युटिफुल. दिस माय लुक. सी, कसं वाटतं तुम्हाला नाशिक मला बघितल्यावर? हे नक्कीच कळवा तुम्ही चॅनलला तुमच्या. आणि शिवानी कुमावत फॅशन अकॅडमीचे ओनर आहेत. तुम्ही जर ॲडमिशन घेणार, खूप बेस्ट आहे. मी तिथे स्टुडंट गेल्या 3 वर्षापासून आणि ही ऑपॉर्च्युनिटी त्याच्यामुळे मला मिळालेली आहे मॅडमांमुळे. थँक्यू सो मच शिवानी मॅडम. नमस्कार, मी संदेशा पाटील. मी फर्स्ट टाईम शिवानी मॅमच्या ह्याच्यामध्ये ॲज अ कंटेस्टंट म्हणून वर्क केलेला होता आणि दुसऱ्यांदा पण ॲज अ कंटेस्टंट म्हणून वर्क केला. आणि मला म्हणजे मी दरवर्षी त्यांचे शोज करते, कारण की त्यांचे ड्रेसेस अतिशय सुंदर असतात. आता तुम्ही म्हणजे तुम्हाला बघायलाच भेटेल. प्लास्टिकचा ड्रेस तुम्ही कधी बघितला होता का? या कोणी डिझाईन केलेला बघितला होता का? पण आपल्याला या शोमध्ये भेटलं, म्हणजे शिवदा अकॅडमी शिवानी कुमावत या दीचं खरंच इतकं छान म्हणजे फॅशन शोज होतात. आणि नेक्स्ट टाईम तुम्ही सुद्धा बघायला यावेळेस ऑनलाईन होतं त्यामुळे. आणि मॅमचे स्टुडंट्स पण खूप मेहनत करतात, रात्रंदिवस करून एकदम ड्रेसेस खूप प्रॉपर बनवतात. म्हणजे स्टेजवर पण आम्ही बघून एकदम हँग होऊन जातो की सिरियसली या पिशवीचा, प्लॅस्टिकच्या पिशवीचा पण इतका छान ड्रेस होऊ शकत होता. आणि मॉडेल्स पण खूप म्हणजे हार्डवर्किंग आहेत, स्टुडंट्ससुद्धा वर्किंग आहेत, खूप मेहनत करतात. आणि यावेळेस मॅमने मला ॲज अ जज आणि कोरिओग्राफीचा चान्स दिला, तर थँक्यू सो मच. आणि एकदा नक्कीच तुम्ही व्हिजिट करा. थँक्यू. मी शिवानी कुमावत, डायरेक्टर ऑफ शिव द फॅशन अकॅडमी. आपल्याकडे डिग्री, डिप्लोमा, क्रॅश कोर्सेस, 3 महिन्यापासूनचे सगळे प्रकारचे वेगवेगळे कोर्सेस आपल्याकडे केले जातात. फॅशन डिझायनिंगमध्ये आम्ही वेस्टर्नपासनं डिझायनिंगपर्यंत सगळं शिकवतो. दोन्ही गोष्टी माझ्याकडे पॅरल आहेत की जेणेकरून आम्हाला ते काम मुलींना शोचं जे आहे ते स्वतःचे ड्रेसेस बनवता येतात, लोकांपर्यंत प्रेझेंट करता येतात आणि स्वतःच्या करिअर अपॉर्च्युनिटीज त्यांना तयार करता येतात. त्यासाठी आम्ही हे जे शोज आहे, एक्झिबिशन असतात, मिल विजिट असतात, या सगळ्या ॲक्टिव्हिटी इन्स्टिट्यूटमध्ये घेतो की जेणेकरून आमच्या स्टुडंटला पुढे जाऊन काही प्लॅटफॉर्म भेटावं. आजचंही काम तुम्हाला बघायला मिळेल. आम्ही असंच नाही की एक्सपेन्सिव्ह कपडा आणूनच ड्रेसेस बनवतो. प्लास्टिकच्या पिशवीपासनं ते तुम्हाला एकदम हेवी फॅब्रिकपर्यंतचे सगळे ड्रेसेस तुम्हाला बघायला मिळतील. आणि ह्या शोच्या मागे माझ्या एकटीचंच नाही, माझ्या सगळ्या स्टुडंटचं हार्डवर्क आहे, त्यांचं सक्सेस आहे. आणि मी नाशिककरांना आणि माझ्या स्टुडंटला सगळ्यांना थँक्यू म्हणते. थँक्यू फ्रॉम शिव द फॅशन अकॅडमी. शिवदा फॅशन शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना आयोजकांच्या वतीनं सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलंय. तर अतिशय आनंदमय वातावरणात शिवदा फॅशन शोचं आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं होतं. नाशिकमध्ये द शिव फॅशन अकॅडमीच्या वतीने फॅशन शो बरोबरच फॅशन डिझायनिंग, क्रॅश कोर्सेस तसंच इतरही कोर्सेसचं आयोजन करण्यात येत असतं. यामध्ये सर्वांनी सहभाग घेण्याचं आवाहन यावेळी आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय. नाशिकमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यात आलेल्या द शिव फॅशन शो अकॅडमीच्या वतीनं उत्कृष्ट स्पर्धेत सहभाग नोंदवत स्पर्धकांनी सहभाग घेतलाय. तर टीन एज, बेबी एज आणि ॲडल्ट एजमधील युवतींनी सहभाग नोंदवत आपली कलाकारी सादर केली. वृत्तसंकलन विभाग, नाशिक स्टार न्यूज, नाशिक.